नमस्कार, मी अनिल धूपदाळे. दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वपूर्ण बातम्या. साहित्य सम्राट पुणे संस्थेच्या द्विशतकीय रौप्य महोत्सव राज्यस्तरीय साहित्य संमेलनात संगीतकार शिवराज साने यांचा सत्कार. साहित्य सम्राट पुणे संस्थेचा प्रवास म्हणजे साहित्यकारांचा 14 वर्षाचा सहवास बागेतील गवतापासून सुरू होऊन स्मशानापर्यंत वाया दवाखाना, विद्यापीठ, महाविद्यालय, शाळा, कॉलेज, पदरस्ता ते स्मशानभूमी, कलावंतांची प्रतिमा, भूमिका, सर्वकाळ सर्वस्थानी, समाज उपयोगी आणि संस्कृतीला जन्माला घालणारी ही प्रक्रिया आहे. त्यामुळे कुठल्याही पुढारी नेत्यापेक्षा कवी, कलावंत अगदी वंदनीय वाटतो. सम्राट हा न्याय देणारा तसेच संधी देणारा असतो. असा विनोदासारखा संधी देणारा संघटक हा फार काळ मिळत नाही. या संस्थेला कुठल्याही जातीचं जाणीव नाही. जाणीवमुक्त व जाणीवेची संस्था विनोद अष्टोळांनी निर्माण केली आहे. त्यामुळे संस्थेने अनेक प्रतिभावंत कवी, साहित्यिक निर्माण केले आहेत, असं साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भाषणात सबनीस बोलत होते. साहित्य सम्राट पुणे या संस्थेच्या द्विशतकोत्तर रौप्य महोत्सव म्हणजे 225वे राज्यस्तरीय संमेलन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टूळ यांनी स्वर्गीय विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह हडपसर येथे जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित केलं होतं. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विवेकवादी विचारवंत श्रीपाल सबनीस, कवयित्री ललिता सबनीस, संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टूळ, ज्येष्ठ साहित्यिक V.G. सातपुते, सूर्यकांत वैद्य, संजय सिंगलवार, पुणे विद्यापीठ अधिसभा अध्यक्ष डॉक्टर सुनील लोखंडे, DSSचे दादासाहेब सोनवणे, उद्योजक संदीप रणदिवे आदी उपस्थित होते. संगीतकार शिवराज साने यांचा व इतर उपस्थित कवींचा सन्मान संस्थेचे आजीव सभासदांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. संमेलनाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधानाच्या पूजनाने झाली. संविधानाच्या उद्देशिकांचे वाचन सीताराम नरके यांनी केलं. वृक्ष आरती लक्ष्मण शिंदे यांनी गायली, तर मान्यवरांचं स्वागत नानाभाऊ माळी यांनी केलं आणि संमेलनाचा उद्देश प्रास्ताविकातून अध्यक्ष विनोद अष्टूळ यांनी व्यक्त केला. पुढे सबनीस म्हणाले की या संस्थेत प्रत्येक सामान्य माणूस कवी, कलावंत, सम्राट झालेला आहे. येथे संमेलनाची सुरुवात संविधान पूजनाने झाली आहे. शिवाजी महाराज ते अण्णाभाऊ साठे यामध्ये सर्व महापुरुषांचा गौरव अबाधित ठेवून महापुरुषांच्या विचाराबेरीज एकत्र करणे म्हणजे साहित्यिक होणं होय. साहित्यिकांनी महापुरुषांचा एका चौकटीत बसवता कामा नये. कविता केवळ एका धर्माची नसून सर्व धर्माला कवटाळणारी, मानवतेला पोटात घालणारी असावी. माया लावणारी, कुरवाळणारी, मानवतेला जन्माला घालणारी अशी कविता श्रेष्ठ असते. म्हणून या मंचाला धर्म नाही, कुठलीही जात नाही अशी भूमिका विनोद अष्टोळांच्या वाटचालीमधील विविध उपक्रमाद्वारे दिसून आली. मंचावरील ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, आदरणीय सर्वच मान्यवरांनी साहित्य सम्राट समूहाचं तसेच अध्यक्ष विनोद भरभरून कौतुक करून मनापासून शुभेच्छा दिल्या. यावेळी आदर्श गुणवान व्यक्तींना साहित्य सम्राट पुरस्कार देऊन तसेच साहित्यिक डॉक्टर P.D. कदम यांचे भिकाऱ्यांचे जीवन व तिन्ही सांजेला तसेच उत्साही आयुष्य शुभाग ढगे यांच्या तसेच आणि सीताराम नरके यांच्या नेत्यांच्या पाऊल खुणा या काव्यसंग्रहाचं मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आलं. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रामध्ये राज्यस्तरीय कवी संमेलन घेण्यात आलं. अनेक कवी, कवयित्री यांनी आपल्या बहारदार रचना सादर करून हडपसर वासीय आणि काव्यरसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या संयोजकांमध्ये अर्चना अष्टूळ, सुषमा रणदिवे, कवय्या सावळे, बाळासाहेब कैमकर, संजय ओसवाल आणि यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमाचं संमेलनाचे सूत्रसंचालन जगदीप वनशिव यांनी तर कार्यक्रमाचे आभार कवी संमेलनाचे अध्यक्ष भा चव्हाण यांनी व्यक्त केलं. माजी आमदार व मतदारसंघाचे लोकप्रिय नेते राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी 14 जून रोजी हलकर्णी फाटा इथं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिराचं आयोजन समाजसेवेच्या दृष्टीने हा उपक्रम ठेवून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. एक रक्तदाता अनेक गरजू लोकांना नवजीवन देऊ शकतो. सामाजिक बांधिलकी व प्रबोधनाच्या उद्देशानं आयोजित या शिबिरामध्ये कामगार तसेच अधिकारी, युवक व सर्वसामान्य नागरिकांनी स्वेच्छेने सहभाग होऊन रक्तदान करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 14 जून रोजी सकाळी 9 ते 2 या वेळेत हलकर्णी फाटा इथं या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हा संदेश समाजात पोहोचवणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे चला रक्तदान जीवनदान करू.
हा संदेश सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवून व उपक्रमात सहभागी होऊन ही सामाजिक चळवळ यशस्वी करूया असं आवाहन आयोजकाकडून करण्यात आलं आहे. चंदगड तालुक्यातील मागासवर्गीय समाजाच्या समस्या तात्काळ सोडवा, ब्लॅक पॅंथर पक्षाची मागणी. चंदगड तालुका हा डोंगरदऱ्यात वसलेला आहे. स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरी शासनाच्या सोयीसुविधा तालुक्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत अजून पोहोचल्या नाहीत. त्यामुळे अद्यापही चंदगड तालुका हा मागास म्हणूनच ओळखला जात आहे. त्यात मागासवर्गीय समाजाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. त्यामुळे शासनाच्या सर्व योजना मागासवर्गीय समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने काटेकोर अंमलबजावणी करून मागासलेपणाचा शिक्का पुसून टाकावा, अन्यथा ब्लॅक पॅंथर पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ब्लॅक पॅंथर पक्षाने दिला आहे. याबाबतचं निवेदन तहसीलदार राजेश चव्हाण यांना नुकतंच देण्यात आलं. निवेदनात म्हटलं आहे की चंदगड तालुक्यात मागासवर्गीय समाज मोठा आहे. लोकप्रतिनिधींनी केवळ मतासाठी येथील समाजाचा वापर करून घेतला. स्वातंत्र्यानंतर आजही तालुक्यातील बहुतांश समाजात स्मशानभूमीची वानवा आहे. यामध्ये खालसा, गुडवळे, कोकरे, मुगळी, हलकणी, नागवे, पारगड, तुडे यासारख्या अनेक गावात 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर डोंगरदऱ्यामध्ये स्मशानभूमी आहे. तर लखीकटे, तिऊरवाडी, जगमटी, ढोलकरवाडी, देवरवाडी यासारख्या गावातही मागासवर्गीय समाज हक्काची स्मशानभूमी मिळावी म्हणून प्रतीक्षेत आहेत. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. काही स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्तेच नाहीत. त्यामुळे मेल्यानंतरही मागासवर्गीय समाजाला अनेक यातना सहन कराव्या लागत आहेत. एवढेच नाही तर मागासवर्गीय समाजाचा विकास झाला पाहिजे यासाठी 15% निधी दिला जातो. मात्र काही गावात संबंधित समाजातील सरपंच, सदस्य, ग्रामसेवकांना हाताशी धरून सदरचा निधीचा गायब करला जातो. आजही अनेक गावांमध्ये 15% निधीचं वाटप झालं नाही. पानंद रस्त्यामुळे शेतीचा विकास होतो. मात्र एखादा रस्ता मागासवर्गीयांच्या शेताकडे जात असेल तर तो रस्ता होऊ नये म्हणून तलाठ्यांना हाताशी धरून गावातील नागरिक राजकारण करताना दिसतात. मागासवर्गीय बेरोजगार तरुणांना उद्योगधंद्यांच्या माध्यमातून रोजगार मिळावा म्हणून शासनाने PMEGPC, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ यासारख्या योजनांचा भरघोस निधीही उपलब्ध करून दिला आहे. मात्र प्रकरण मंजूर होऊन देखील राष्ट्रीयकृत बँकेचे मॅनेजर पैसे देत नाहीत. या सर्व समस्याबाबत वारंवार तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांना निवेदनाच्या माध्यमातून तक्रारी देऊन देखील डिम्म प्रशासन कोणतीच अंमलबजावणी करत नाही. त्यामुळे प्रशासन देखील जातीयवाद करत आहे की काय असा संतप्त सवाल ब्लॅक पॅंथर पक्षाने उपलब्ध केला आहे. त्यामुळे सदर निवेदनाची तात्काळ व गंभीर दखल घेऊन तालुक्यातील मागासवर्गीय समाजाचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अन्यथा ब्लॅक पॅंथर पक्ष आणि मागासवर्गीय समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य बेरोजगार स्वयंरोजगार सहकारी संघाचे व्हाईस चेअरमन सुभाष देसाई, चंदगड तालुका अध्यक्ष दीपक कांबळे, चंदगड तालुका निरीक्षक विष्णू कांबळे, तालुका सचिव सुधाकर कांबळे, युवा उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, वैजनाथ कांबळे, अनिल कांबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कागल ग्रामीण रुग्णालयात मलेरिया कॉर्नरद्वारे कीटकजन्य आजाराविरुद्ध जनजागृती. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत हिवताप दूरीकरण धोरण 2030च्या अनुषंगाने दरवर्षी जून महिना हा हिवताप प्रतिरोग महिना म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर 12 जून 2026 रोजी कागल शहरातील ग्रामीण रुग्णालयात मलेरिया कॉर्नर या विशेष उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रदर्शनाला कागलकर नागरिक आणि रुग्णांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया, झिका, जपानी मेंदूज्वर, चंडीपुरा आणि हत्तीरोग यासारख्या धोकादायक कीटकजन्य आजाराविषयी समाजात जनजागृती निर्माण करणं आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं नागरिकांना सक्रिय सहभाग वाढवणं हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. जिल्हा हिवताप कार्यालयाच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आलेल्या या मलेरिया कॉर्नरमध्ये कीटकजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी वापरण्यात येणारी विविध साधने, डास, अळी नियंत्रणाच्या आधुनिक पद्धती आणि जैविक नियंत्रणासाठी गप्पी माशांचं महत्त्व याविषयी थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. उपस्थित रुग्ण व नागरिकांना आरोग्य कर्मचाऱ्याकडून या सर्व बाबीवर सविस्तर माहितीही देण्यात आली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी JK कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभलं. कागल शहराचे आरोग्य निरीक्षक RP दांगट यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश पवार व राजदीप घोडके यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं नेटकं नियोजन आयोजित केलं होतं. याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भास्कर, डॉक्टर सुलभा पाटील, अधीक्षक सातवेकर, प्रयोगशाळा विभाग प्रमुख कोळी यांच्यासह रुग्णालयातील इतर कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिवताप प्रतिरोध महिन्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या मलेरिया कॉर्नरमुळे कागल परिसरातील नागरिकांमध्ये कीटकजन्य आजारांचा अटकाव कसा करावा याबाबत मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली. आरोग्य विभागाने नागरिकांना आपल्या सविस्तर
परिसरात पाणी साचू न देण्याचं व डासोत्पादी स्थाने नष्ट करण्याचं आवाहन केलं. तर हा रोग होऊच नाही म्हणून आता ह्या पद्धती पण सांगितल्या. पण थोडं थोडं का आपल्या हातात जे विषय आहेत ते सांगतो. त्याची उत्पत्ती कशात होत्या की शुद्ध साठवलेली डबकी जी असतात. आता सध्या पाऊस पडायला जोरात पडला की थोडंसं छोटंसं डबकं तयार होतंय. ठराविक माणसाच्या मध्ये समुद्रात का तयार होत नाहीत किंवा नदीत का तयार होत नाही तर ते वाहतं पाणी असते. तर हे शुद्ध म्हणजे अशी साठवलेली डबकी पाणी परत निवळ होते. तर तशा ह्याच्यात त्याची सुरुवात होते. आता ही होऊच नाही म्हणून काय करायचं थोडक्यात सांगतो. आमच्या बोडके साहेब गडिंग्लजपासून 40 किलोमीटर असलेले तालुक्यातील शेवटचं गाव असलेल्या कळवीकटे इथं कथित कत्तलखाना बऱ्याच वर्षापासून चालू आहे. या कत्तलखाना प्रकल्पात संपूर्ण ग्रामस्थांचा विरोध असताना काम थांबलं होतं. 5 वर्षापूर्वी ग्रामस्थांनी या ठिकाणी पाहणी केली. गेल्या आठवड्यातच सामाजिक माध्यमावर संबंधित ठिकाणी यंत्रसामग्री बसवण्यात आल्याचे फोटो प्रसारित झाले आहेत. बाहेरील व्यक्ती गावातून हा कत्तलखाना उभा करण्याचं काम करत आहे. गेल्या रविवारी ग्रामपंचायत कार्यालयात पोलीस प्रशासन व ग्रामस्थ उपस्थित संबंधित प्रकल्पाशी निगडीत व्यक्तींना बोलावून कत्तलखाना सुरू न करण्याबाबत हमीपत्र देण्यात प्रकल्पामध्ये सुमारे 24 कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचं सांगण्यात आलं. ही बाब जर खरी असेल तर इतक्या मोठ्या गुंतवणुकीबाबत व प्रकल्पाबाबत ग्रामपंचायत व ग्रामस्थांना पूर्वसूचना का देण्यात आली नाही? या नव्याने सुरू होणाऱ्या कत्तलखान्यास ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनाने का इतर कोणी विभागाने परवानगी ना हरकत प्रमाणपत्र कोणती माहिती दिली आहे याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना ग्रामस्थांनी दिली. या निवेदनात ते पुढे म्हणतात की जर अशी कोणतीही परवानगी देण्यात आली असेल तर संबंधितांचे सर्व ठराव मंजूरपत्र व कागदपत्र ग्रामसभेसमोर सार्वजनिक करण्यात यावीत. या पत्रात म्हटलं आहे की ग्रामपंचायतने संबंधित प्रकल्पाबाबत संपूर्ण अधिकृत माहिती जाहीर करावी. कोणत्याही पदाधिकाऱ्यांना याबाबत पूर्वकल्पना होती का याची निपक्षपणे चौकशी करावी. चौकशीनंतर जर कोणत्याही पदाधिकाऱ्यांची निष्काळजीपणाचा सहभाग व जबाबदारी आढळून आली तर त्याला नियमानुसार कारवाई करावी आणि नवीन कत्तलखान्यास ग्रामपंचायतने अथवा प्रशासनाने कोणती परवानगी NOC किंवा इतर मान्यता दिली का चौकशी करावी. संबंधित सर्व कागदपत्रे सार्वजनिक करावीत. ग्रामस्थांच्या भावना व हित लक्षात घेऊन पुढील सर्व निर्णय पारदर्शक घ्यावेत. या प्रकरणात उपसरपंचांची भूमिका संशयास्पद असल्याने व त्यांना या प्रकल्पाची पूर्वकल्पना असल्याची चर्चा समोर आहे. नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी आपला पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी निवेदन जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व पोलीस स्टेशन गडिंग्लज यांना धाडले आहेत. या निवेदनावर भीमगोंडा आप्पासाहेब देसाई, रामचंद्र आप्पा कोकीतकर, मारुती लगमा तेरणी, प्रकाश विठ्ठल पाटील, बाजीराव गुंडू पाटील, जयवंत सखाराम पाटील, आप्पासाहेब दुंडाप्पा देसाई, शिवाजी संतू हुलोजी, रामगोंडा सिद्धप्पा देसाई, अण्णासाहेब देसाई, प्रकाश रामगोंडा देसाई, लक्ष्मण बापू पाटील, राजाराम संभाजी निकम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.